झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्या सोबत आहेत. कुलाब्याचे ते उमेदवार होते. सर, महिनाभर हा संपूर्ण प्रचाराचा काळ होता. आज थोडंसं रिलॅक्स आहे. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न केला होता. आज आता निकालाची प्रतीक्षा आहे. थोडंसं टेन्शन, धाकधूक वाटते काय? मुळीच नाही. गेल्या वेळेला जी आघाडी मिळाली, जी मताधिक्य मिळालं, त्याच्यापेक्षा मार्जिन दुप्पट होईल यंदा अशी मला खात्री आहे. आणि कुलाब्याच्या सर्व जनतेने, मतदारांनी जी साथ मला दिली आहे ती बघितल्यानंतर मला खात्री आहे की विजय नक्की आहे आणि तो किमान गेल्या वेळेपेक्षा दुप्पट मार्जिननी होईल. कुलाब्या मतदारसंघात तुम्ही प्रचार करत होतात. आजचा दिवस तुमचा आता कसा आहे? रिलॅक्स आहात का सकाळपासून? कारण आपण जर पाहिलं तर जे एक्झिट पोल आले आहेत त्यामुळे धाकधूक सगळ्याच उमेदवारांची वाढलेली पाहायला मिळते. निवडणूक बोलल्यावर सगळ्यांनाच धाकधूक असते, परंतु मी पूर्णपणे रिलॅक्स आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर किंबहुना महिन्यांनंतर मला असा मोकळा वेळ मिळाला आहे. वर्षभर जे करता आलं नाही ते हे 2 दिवस निवांत मोकळे मिळाले आहेत, तेव्हा जे करता येईल ते करता येणार. परिवाराबरोबर वेळ घालवायचा आहे, परिवाराला वेळ द्यायचा आहे. त्याचप्रमाणे वाचन बरंचसं राहिलं आहे, ते करायचं आहे. थोडंसं गॉल्फ खेळता आलं तर ते करायचं आहे. असं कुलाबा मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर मतदानाची टक्केवारी लोकसभेत सुद्धा कमी होती. आता सुद्धा राज्यातली जर आकडेवारी पाहिली तर कुलाबा सगळ्यात कमी टक्केवारी पाहायला मिळते. ही बाब खरी आहे की कुलाब्यात राज्यात सर्वात किंवा देशात सर्वात कमी मतदान यापूर्वी झालेलं दिसून आलेलं आहे. गेल्या वेळेला विधानसभा 2019मध्ये कुलाब्यात मतदान जवळजवळ 38% झालं. लोकसभा 2024मध्ये 43% झालं. आणि आता विधानसभा 2024मध्ये 44.49% झालं आहे. म्हणजे वाढलं आहे. समाधानकारक नाही आहे, परंतु वाढलेलं आहे एवढं निश्चित आहे. आणि आमचा प्रयत्न राहणार आहे यापुढेही हे मतदानाचा टक्का वाढवून जास्तीत जास्त मतदान हे कुलाब्यातनं करून घ्यायचं. दुसरा एक प्रश्न की जे एक्झिट पोल आलेले आहेत त्या एक्झिट पोलनुसार महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, अगदी आकड्यांचे आकडे जर त्या दोघांचेही पाहिले तर जवळपास जवळजवळ असलेले पाहायला मिळतात. त्यामुळे काटेकी टक्कर सत्ता स्थापन राज्यात करण्यासाठी होऊ शकते. तुमचं काय मत आहे? नाही, मला वाटतं की महायुती, आमच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळेल. आणि माझं अंदाज आहे की 250 जागा ह्या महायुतीला मिळतील, 175 जागा. तरीही शेवटी जनता जनार्दन जे ठरवलं असेल, जे आता पेटीत बंद आहे, ते 23 तारखेला समजेल आपल्याला. भाजपचा आकडा काय असू शकतो? काय अंदाज आहे तुमचा? मला वाटतं किमान 100-105 पर्यंत भाजपला जागा मिळतील. आपण जर पाहिलं तर एक्झिट पोलमध्ये अपक्ष जे उमेदवार होते ते बरेच निवडून येतील असा अंदाज आहे. आणि तेच कुठेतरी किंगमेकर ह्या सगळ्या सत्ता संघर्षात किंवा सत्तेची गणितं बसवण्यात ठरतील असंही चित्र पाहायला मिळेल असं कळतं. मला खात्री आहे स्पष्ट बहुमत हे युतीला मिळेल. परंतु गरज पडल्यास अपक्षांची ह्यापूर्वीही आमचा संवाद चांगला राहिलेला आहे. पूर्ण बहुमत असतानाही त्यांना सोबत घेऊनच आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत अपक्षांना पण सोबत घ्यायची आमची पूर्ण तयारी असणार. संवाद सुरू झाला अपक्षांसोबत? संवाद नेहमीच चालू असतो. संवाद आम्ही केवळ निवडणुकीपुरती ठेवत नाही. आमचे रिलेशन हे इतर छोट्या पक्षांबरोबर व अपक्षांबरोबर सातत्याने त्यांनी आम्हाला आणि आम्ही त्यांना सांभाळून घेतलेलं आहे. महाविकास आघाडीतले नेते असतील त्यांनीही दावे केले आहेत की सरकार आमचंच बसणार. संजय राऊत म्हणतात की कितीही काही झालं तरी सरकार हे महाविकास आघाडीचंच बसेल. त्यांच्या दाव्याला काय प्रत्युत्तर? दावा करणं सोपं असतं, परंतु संजय राऊतांना स्वतःही माहिती आहे, जेव्हा संजय राऊत जोरजोरात एखादी गोष्ट म्हणतात त्यावेळेला त्यांना खरी परिस्थिती वेगळी आहे ह्याची पूर्ण जाणीव असते. आणि म्हणून ते अशा घोषणा करत असतात. संजय राऊतांनाही माहिती आहे की द गेम इज ओव्हर. महायुतीचं सरकार या राज्यात स्थापन होणार आहे आणि 23 तारखेला हे आपल्याला दिसून येईल. एक शेवटचा प्रश्न. मागच्या सरकारमध्ये राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षच्या भूमिकेत होते. आता नव्या सरकार जर आलं तर कुठल्या भूमिकेत तुम्ही असाल? पक्ष ठरवेल ती भूमिका मी ॲक्सेप्ट करणार, स्वीकारणार. आणि त्यामुळे पक्षाने खूप दिलं हो. एवढं विधानसभा अध्यक्षाचं पद एवढ्या कमी अनुभवात आणि वयात दिलेलं आहे, ते काय कमी आहे का? पक्ष जे ठरवेल ते मी करणार.
मंत्रिपदावर दावा नसेल? माझा कशावरतीच दावा नाही आहे. माझा कुठे विधानसभा अध्यक्षपदावर दावा होता? पक्षाने दिलं, त्यामुळे पक्ष ठरवेल, पक्ष जे देईल ते मी स्वीकारणार. धन्यवाद. साहजिकच आहे, राहुल नार्वेकर आपल्या सोबत होते. निवडणुकीचा संपूर्ण आपण जर पाहिलं तर प्रचार संपला, मतदान पार पडलेलं आहे आणि आजचा दिवस रिलॅक्सेशनचा आहे आणि त्यांनी दावासुद्धा केला आहे की महायुतीचं सरकार जे आहे ते पुन्हा एकदा राज्यात बसेल असा दावा ते करत आहेत. कॅमेरामन किशोर भोवरसह विनायक डावरुंग, ट्विनर मराठी, मुंबई. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.